शिंदे, हर्ष बजागे, आयुष आणि कीर्तिराज, अमोल चौधरी अशी नावं आहेत. आणि जवळपास समीर आपण ही स्पर्धा पाहतोय आजपासून सुरू होते, पण स्पर्धा संपन्न करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी करावी लागते, तयारीला लागावं लागतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मूर्त स्वरूप येतं. हो नक्कीच, कारण एखादा कार्यक्रम आयोजित करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये नीट नेटकेपणा असणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी मागच्या काही बऱ्याच दिवसांपासून त्याची तयारी आपल्याला करावी लागत असते. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे की चेंडू कोणत्याही ओव्हरमध्ये हरवला, फुटला, डॅमेज झाला तर त्यावेळेला चेंडू नवीनच दिला जाईल याची नोंद असू द्या. मग ते षटक पहिला असू द्या किंवा ते षटक शेवटचा असू द्या. यस, सामन्याची काही नियमावली आपल्या समोर येईल. सामना हा 5 षटकांचा असणार आहे. पहिली 2 षटके जी असतील ती पॉवर प्लेची असणार आहे, फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर 2 DRS रिव्ह्यू तुम्हाला मिळतील, पण ते रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमर आणि वाईटसाठी मिळतील हे लक्षात घ्यायचं आहे. 4 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे. तुम्ही 5 सुद्धा वापरू शकता, पण कमीत कमी तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. आणि पहिलं षटक जेव्हा सुरू असेल पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या बाहेर असतील. आपण जी 4 षटके आहेत 4 षटके 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. जर 20 मिनिटात पूर्ण झाली नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात ठेवावं लागेल. यस, टायमर ऑन होईल. आमचे एक्सपर्ट स्कोरर टायमर ऑन करतील. षटकातील पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पायावर आदळतोय आणि लेग बायच्या रूपाने श्री गणेश होतोय. डावाला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर कुठेतरी रिवर्सचा पवित्रा या ठिकाणी स्वीकारला होता हरेश पाटीलनं, परंतु येथे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क त्याला करता आला नाही. पहिली धाव धर्मराजा चषकामध्ये लेग बाईकच्या स्वरूपामध्ये येते जय जोटिंग देवरुंग संघासाठी. बलवंत दलवी आणि हरेश पाटील सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय आणि वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर फ्रॉम केवनी हेमंत पाटीलनं आपल्या पहिल्या षटकाला सुरुवात केली आहे. यस, भरपूर अनुभव आहे हेमंत पाटीलच्या पाठीमागे. कित्येक वर्षापासून मी तर म्हणेन की केवणी गावचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल क्रिकेटचा, तेव्हा मी तर म्हणेन की हेमंत असेल, निलेश असेल, अशी जी काही मानमोठी नावं आहेत यांचं नाव पहिल्या पानावर असेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय हरेश पाटील आणि बलवंत दळवी. बलवंत दळवी डावखुरा शैलीदार बॅटर आहे. हेमंत पहिला चेंडू आणि हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळतोय. धर्मराजा चषकामध्ये बॅटर बलवंत दळवीच्या बॅटमधून क्लासिकला फटका होता. खरं तर याच स्टार्टसाठी या खेळाडूला ओळखला जातो. नवीन चेंडूचा तो चांगल्या प्रकारे सामोरे जाताना आपण त्याला अनेक वर्षांपासून बघितलेला आहे टीम देवरुंगसाठी आणि त्यानं चांगली सुरुवात केली चौकारानं. धावसंख्या 5 या आकड्यावरती चांगली सुरुवात आहे. थोडासा शॉर्ट चेंडू होता, खरं तर तितका शॉर्ट नव्हता, थोडा खाली राहिला होता, मात्र त्याच्यावर फटका खेळलेला आहे सरळ एका टप्प्याने, कारण फील्ड रेस्ट्रिक्शन होतं. हेमंत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चेंडू थोडा खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती बलवंतने त्यानुसार चेंडूची उसळी बघायला मिळाली नाही. चेंडू अनपेक्षित खाली राहिला. इट्स अ डॉट बॉल. हो, आणि त्याच्याचमुळे येथे त्याला प्रॉपर मिडलिंग करता आलेलं नाहीये, परंतु हा पलटवार चांगला होता. थोडासा कमी गतीने टाकला बॉल हेमंत पाटीलनं. गरजेचं पलटवार करणं. हेमंत पाटील राईट आर्म, याला फटका खेळायचा आहे मात्र मिस टाइम. बळवंतला जीवनदान देणं समीर खूप महागा ठरू शकतं. सोपा झेल खरं तर होता, संधी होती खरं तर प्रेशर बिल्डअप करण्याची. हेमंत थोडासा नाराज आहे. हो, कारण त्यानं संधी निर्माण केली होती. ह्या ऑपॉर्च्युनिटीज, या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, कारण या अशा संधी तुम्हाला फार जास्त वेळ येणार नाहीयेत. थोडासा कमी गतीने टाकला बॉल, थोडीशी बोट फिरवली होती आणि पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल, त्याच्यावर लीडिंग एज पाहायला मिळाली, परंतु कीपर कडनं मिस्टेक. हेमंत पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न, 2 वेळा प्रयत्न केला, दोन्हीमध्ये यश आलं नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय हेमंत द्वारा आपण पाहतोय.
संघाचा मोस्ट एक्सपिरियन्स सर्वात अनुभव असलेला खेळाडू हेमंत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण फक्त 6 धावा दिल्या आहेत. हेमंत पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, धावबाची शक्यता आहे मात्र तो तितकासा प्रॉमिसिंग आलेला नाहीये. 1 धाव मिळते आणि मित्र म्हणे की कुठल्याही प्रकारे फलंदाज जरी बाद केलेला नसला तरी पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, कारण अंडर 10 पॉवर प्ले तुम्ही जेव्हा 10 पेक्षा कमी धावा देतात एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. हो, आणि ते एक इकॉनॉमिकल आता ओव्हर आपल्याला हेमंत पाटीलची आपल्याला बघायला मिळाली. 7 धावा ओव्हरमध्ये आल्या. खरं तर 6 धावा त्यानं खर्च केला एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावल्याने. पॉवर प्लेमध्ये जो स्टार्ट हवा होता टीम केवनीकरांना तो स्टार्ट गोलंदाजांना मिळवलाय. बरोबर 4 मिनिटांमध्ये आपण पहिलं षटक कंप्लीट केलं. बघा वेळेबद्दल आम्ही तुम्हाला सातत्याने इथे सूचना देत राहू, परंतु आता ह्याची काळजी कॅप्टननं घेणं गरजेचे आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं ही समाप्त करावीच लागतील, अन्यथा शेवटच्या ओव्हरसाठी काही पेनल्टी स्वरूपामध्ये तुम्हाला जरूर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये 2 ठेवावे लागतील. बघा या ठिकाणी या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला सेम ड्रेस कोड सह मैदानात उतरावं लागेल, परंतु इथे भिन्न भिन्न कलरचे आता ट्रॅक पॅन्ट खरं तर पाहायला मिळालेत केवनी टीमच्या प्लेयर्स कडून आणि त्याच्याचमुळे 2 रन्सने आता त्या टीमला पेनलाइज केलेला आहे. त्या 2 धावा आम्ही स्कोर कार्ड वरती ऍड करतोय. धावफलक आता सुधारित असेल 9 धावा विदाउट लॉस. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय केदार मडवी. यस, केदार इज अ कम्प्लीट ऑलराऊंडर आहे, उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे आणि गोलंदाज आहे. मात्र पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर हेमंतने खूप चांगली गोलंदाजी केली. ग्रामीण क्रिकेटनं खरं तर आपण या स्पर्धेला सुरुवात केली, परंतु BC4चे क्रिकेट धर्मराजा चषकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. परंतु यानंतर सिकंदर स्पोर्ट महापोदीच्या विरोधात वीर तानाजी दापोडे यानंतरचा सामना तुम्ही बघणार आहात. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण जर इथे पोहोचला असेल तर प्रथमतः आपण आयोजकांशी संपर्क साधा. केदार मडवी येतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला लाऊडली अपील करण्यात आले. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता हरेसचा. सातत्याने स्क्वेअर ऑफ द विकेट जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या 2 बॉलवर रिव्हर्सचा प्रयत्न केला, या वेळेला स्वीपचा प्रयत्न केला, परंतु एकाही वेळेला हरेश पाटीलला यश मिळालं नाहीये. एका धावेने स्कोर आता 10 वर. येस, अगदी बरोबर, कारण तुम्ही जेव्हा फटका खेळता तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. तो आत्मविश्वास बघायला मिळाला नाही. तब्बल 3 डॉट बॉल खेळलेला आहे आणि हेच खऱ्या अर्थाने धोकादायक ठरू शकतं. पुढचा बॉल केदार लॉफ केलाय. यावेळेला बलवंत बॉल हवेत फील्ड डाऊन दी बॉल आणि पहिली विकेट प्राप्त करतोय धर्मराजा चषकामध्ये केदार मडवी. बलवंत दलवी बॅक टू डग आउट. येस, लॉफ्टेड शॉट खेळायचा होता खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या वरून खेळायचं होतं. टायमिंग तितकं चांगलं झालं नाही आणि यावेळेला मात्र पहिलं खरं तर जीवनदान जे मिळालं यावेळेला खूप चांगला झेल समाप्त केला आणि केदारला पहिली विकेट प्राप्त झाली. कृपया 1 इनिंग नंतर टॉस होईल आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनना उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. मात्र दुसरा एक कॅप्टन जर नसेल, दोन्हीपैकी एक कॅप्टन जर नसेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येईल आणि दोन्ही कॅप्टन जर वेळेत उपस्थित राहिले नाही तर मात्र त्यांचे दोन्ही संघाचे 3 चेंडू कमी करण्यात येतील. म्हणजे सामना जो असेल तो 4 षटके आणि 3 चेंडूंचा होईल. ही नोंद घ्यायची. ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. बघा या सर्व सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागेल. ज्या नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्या नियमांचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे. पहिला धक्का लागला बलवंत दलवीच्या स्वरूपामध्ये. केदार मडवीला येथे सफलता मिळाली. नवीन बॅटर ऋतिक गोडे मैदानामध्ये एंटर होतोय. यावेळेला दिशाहीन बॉल होता, लेग स्टंपच्या दिशेने येणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे 11 वर जाऊन पोहोचते. धर्मराजा चषक 2025 आपण पाहतात आणि दरवर्षी समीर आपण पाहतो सातत्याने नाविन्य. यावर्षी मैदानाची जर बांधणी बघितली तर यामध्ये खूप बदल बघायला मिळते. सुसज्ज मैदान. लश ग्रीन आउटफील्ड आहे समोर. मिड ऑफच्या डोक्यावरून क्लासिकल फटका
ऋतिक गोडेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार चौकार. इट्स अ स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका, कारण बघितलेला आहे की हा सुरक्षित फटका संबोधला जातं. कारण आपण जर बघितलं जवळपास डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, हा सरळ चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता स्ट्रेट लॉंग ऑफ सी मारेशीच्या पलीकडे. हा क्लास खरं तर ऋतिकचा आपण पाहिला अनेक दिवसांपासून आणि या वर्षामध्ये चांगला टचमध्ये आहे, चांगला फॉर्मात आहे. त्याचा फायदा कुठेतरी आता संघासाठी होतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर 15 वर पॉवर प्लेला आता कॅपिटलाइज करावं लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ओव्हर द विकेट मडवी पूल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला ऑफ कटर होता, पडला बॉल आणि त्याच्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चांगला पलटवार केदारचा. येस, खूप चांगला चेंडू. थोडासा बदल केला जातो. पहिल्यांदा बघितलं आपण तब्बल ओव्हरपिच आणि अबॉल लॉफ्ट केला होता, स्टेट ड्राईव्ह खेळला होता. यावेळेला चेंडू थोडासा शॉर्ट मध्ये पडल्यानंतर थोडासा बाउन्सही बघायला मिळाला आणि कटर बघायला मिळाला. डॉट बॉल प्रत्युत्तर दिलं जाते केदारकडून. गरजेचं आहे, वार पलटवार तुम्हाला बघायला मिळतील, कारण भिवंडीतील पॉप्युलर स्पर्धा तुम्ही खेळताय तिथे मिस्टामिंग सॉफ्ट डिसमिसल, विकेट गॉन. आणखी एक धक्का लागेल जय झोटिंग देवरुंग संघाला. खूप चांगली गोलंदाजी केदारद्वारा बघायला मिळते. पहिल्यांदा आपण बघतो बलवंतला बाद केलं, झेलबाद केलं, त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवर महत्वपूर्ण करत. तर असं वाटतं की क्लास क्रिकेटर होता. आपण ऋतिकला जर बघितलं गोणीला तर क्लास क्रिकेटरला बाद केलेलं आहे. 2 धक्के दिलेले आहेत, 2 फलंदाजी या षटकामध्ये बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. मॅचसाठी कित्येक पारितोषिक आले आहेत. आकर्षक पारितोषिक कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री हनुमान चौधरी साहेब यांच्याकडनं, जे नगरसेवक भिवंडी मनपा, खास मॅरेथॉन मॅचचं पारितोषिक. त्यानंतर कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भानुदास चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री महेश परशुराम पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सौ योगिता महेश पाटील माजी नगरसेवक यांच्याकडनं सुद्धा खास आकर्षक मॅरेथॉन मॅचचं पारितोषिक असणार आहे. तसेच या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांच्याकडनं धर्मराजा ग्रुपच्या वतीने सुद्धा एक आकर्षक पारितोषिक असणार आहे. याला मात्र टायमिंग आता आलेलं नाही. खरं तर कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. सिंगल. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. म्हणजे गवळी सर पॉवर प्लेमध्ये ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या त्या धावा या ठिकाणी जोडता आलेल्या नाहीयेत जय जोटिंग देवरुंग संघाला. 8च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करता त्यावेळेला पॉवर प्लेचं महत्त्व फार मोठं असतं. प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगली सुरुवात कराल तेव्हा तुमच्यावरचा दबाव कमी होईल आणि तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट कराल. परंतु तसं घडलेलं नाहीये. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो दोन्ही गोलंदाजांच्या वतीने. 11 मिनिटे वेळ घेतलेली आहे. खरं तर पहिलं षटक जे आहे ते 4 मिनिटात पूर्ण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जास्त वेळ घेतली, किती 7 मिनिटाची. आणि आणखीन एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ते विशेष म्हणजे सन्माननीय योगेश दादा चौधरी यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. अरेना स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून जो बॅटर किंवा कुठलाही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावेल आणि त्याच्यासाठी खास 31 जानेवारीपर्यंत त्याच्या परिवारासाठी 31 जानेवारीपर्यंत अरेना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून 31 जानेवारी 5 पर्सन्स 5 जणांसाठी स्विमिंग पूल फ्री असणार आहे. क्या बात आहे. जर पारितोषिकांचा वर्षाव असणारी स्पर्धा आणि एक विशेष सूचना आहे का, धर्मराजा चषक सुरू झाला. आता फोन कॉल्स SMS येत आहेत, शुभेच्छा तुमच्या आम्ही जरूर आमच्यापर्यंत पोहोचल्यात, परंतु अनाउन्समेंट एकाही शुभेच्छांचं इथून केलं जाणार नाहीये. मी त्याबद्दल आपली माफी मागतो, कारण आदेशानुसार. अमित पाटील यावेळेला फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलाय, फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि हा पहिला षटकार पाहतोय धर्मराजा चषक 2025चा. कडक शॉट सोनू गोडेच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला आणि हा पहिला मेगा सिक्सर धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 22-22. अमित पुन्हा मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि मला असं वाटते की समीर हा जो क्षेत्ररक्षक आहे ना शॉर्ट मिड विकेटचा, याच्याकडे जर बघितलं याचं बॉडी लँग्वेज जे थोडं नकारात्मक बघायला मिळालं.
हो अगदी ज्या पद्धतीने तो धावत होता सुरुवातीला त्याला असं वाटलं की गोलंदाज चेंडूवरती येतोय, परंतु खरं तर शॉर्ट मिडविकेटच्या फिल्डरचा तो झेल होता. सहज सोपा झेल त्या ठिकाणी सोडलाय. मला आठवतं की अशा प्रकारच्या कॅचेस ज्या ज्या वेळेला सुटतात त्याच्या वेळेला एक समालोचक होते, तर नाव आठवत नाही, मला वाटतं सर तुमच्याच गावचे, धनपाल मडवी, लड्डू कॅच. ओ रिवर्सचा फटका, आता प्रॉपर कनेक्शन. फायनली हरेश पाटीलला यश मिळालंय. रिवर्सच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून येतो चौकार. ट्वेंटी 27 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. स्विच हिटच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अमित पाटीलच्या ओव्हरमध्ये आता चांगल्या रन्स येतात. जय झोटिंग देव देवरुंगच्या विरोधात SD केवनी असा सामना तुम्ही पाहतात. कुठल्या प्रकारे पारितोषिकांची अनाउन्समेंट इथून केली जाणार नाही याची नोंद आता सर्वच आमच्या जरूर आमच्या प्रेक्षकांनी घ्यायची आणि प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांनी घ्यायचे. समीर, पाहतोय आपण पॉवर प्लेमध्ये धावसंख्या मोठी म्हणून यश आलं नव्हतं, मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण बघायला मिळतंय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. अमित पुन्हा सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आजही आपण रिव्हर्सचं नाव काढलं की पहिलं नाव जर भिवंडी तालुक्यात घेतलं जाईल तर दीपक मडवी, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. आणि काय सध्या खेळ त्याचा पाहायला मिळाला. 40+ फॉर्मॅट सध्या तो गाजवतोय. पायगाव संघासाठी सातत्याने चांगला खेळ करत आला आणि ते हरेश मात्र एक वेळ त्याला यश मिळालं, परंतु सातत्याने अपयश त्याच्या पदरी आलंय स्विच हिट खेळत असताना. अमित पाटील मार्गस्थ होईल, राईट आर्म. पुन्हा त्या खेळलेल्या पुन्हा फटका सरळ जाते, तो स्क्वेअर लेकडे डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. टायमिंग खरं तर तितकंसं झालेलं नव्हतं, पण 2 धावा मात्र मिळत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 29. चांगल्या धावांकडे खरं तर आता मार्गक्रमण करण्यात आलेलं आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा अडचणीमध्ये संघ होता. इथून धावा चांगल्या पद्धतीने चांगल्या वेगानं बनतायत देवरुंग संघासाठी. अमित पुन्हा स्विच केलं, यावेळेला मात्र आत्मविश्वास बघायला मिळाला आणि चेंडू सरळ जाते स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार. रिव्हर्स हुक पाहायला मिळाला. हरेश पाटील मला वाटतं शांत बसणार नाहीये, रिव्हर्सच फटके खेळणार आहे. यश मिळो अथवा अपयश मिळो, परंतु तो सातत्य या फटक्यामध्ये तो राखणार आहे. आणि फायनली रिव्हर्स हुक पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने बाउन्स घेणारा बॉल होता ऑप्शनच्या बाहेर आणि त्याच्यावर चांगला हल्ला चढवला. 4 धावा प्राप्त करत असताना धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा 11च्या सरासरीने जोडल्या जात आहेत. येस समीर, आपण पाहतोय की 2 षटकामध्ये धावा जर बघितल्या पण 16 धावा होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये बघितलं 17 धावा आलेल्या आहेत. खास करून जीवनदान सुद्धा मिळालं हरेशला आणि तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात बघायला मिळते, दमदार सुरुवात. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आय थिंक मला असं वाटतं की देवरुंग हा संघ 55+ कडे पाहत असणार आहे. 33 धावा झालेल्या आहेत. अगदी त्याच दिशेनं बघावं लागेल. यानंतर सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विरोधात वीर तानाजी दापोडे. ग्रामीण फॉर्मॅटमधील आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल की आपण कृपया टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेतील हा पहिला दिवस आपण अनुभवतोय. भिवंडी शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक आदरणीय निलेश चौधरी साहेब आणि त्याचबरोबर वळादेवी स्पोर्ट ताडाली आणि जॉली स्पोर्ट कामतघरच्या वतीनं या स्पर्धेचं मित्रांनो आयोजन मागच्या 5 वर्षांपासून आपण बघत आलेलो आहोत. भिवंडी तालुक्यातील एक लोकप्रिय एक क्रिकेटची स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. केदार मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 7 धावा देत असताना 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सोनू गोडे. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दी शाईन बॉल डाऊन द लेग स्टंप. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता 34 आकड्यावरती. पहिला सामना असं वाटते की गवळी सर 50+ 60च्या आसपास धावा जोडण्याचा प्रयत्न दिसतोय. नक्की ज्या अंदाजाने बॅटिंगवर बघायला मिळते, तिसऱ्या षटकात ज्या अंदाजाने आक्रमण केलं, यावेळेला समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट हिट. बॉल आउट ऑफ दी पार्ट, आउट ऑफ दी ग्राउंड. 6.
जबरदस्त फटका बघायला मिळाला, अगदी जागेवरनं ताकदवर फटका बघायला मिळाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिलिया खेळायचे, जागेवरनं खेळला गेला आणि क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जातं, कारण बऱ्याचशा वेळा फटका बाउंड्रीच्या आतमध्ये जरी असला तरी झेल होत नसतो, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असतं. म्हणून क्रिकेटमध्ये हा सुरक्षित फटका, सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. ग्रेट शॉट. काय टायमिंग होतं. सोनू खरं तर याच फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. सोनूवर विश्वास दाखवलाय. सोनू आता सांगतोय माझ्यावर भरोसा ठेव, मी जरूर संघाच्या हिताचंच काम करणार आहे. नाही, ॲब्सोल्युटली. कारण आपण पाहते पहिल्यांदा बघितलं की बलवंत अपयशी ठरला होता, त्यानंतर ऋतिक घोडे सुद्धा लवकर बाद झाला. त्यानंतर सोनू मात्र मिडल ऑर्डरमध्ये आतापर्यंत त्यांनी 2 षटकार लगावलेले आहेत आणि आपल्या संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. आपण जे अंदाज बांधलाय की 55+ कदाचित त्यापुढे सुद्धा धावसंख्या जाऊ शकते. अगदी बरोबर. कारण ज्या वेगानं आता फलंदाजांनी खेळ सुरू केलाय, केदार पडवी कमबॅक करावा लागेल. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर खेचलाय बॉल, पुन्हा लॉब करत असताना लॉंग ऑनच्या पलीकडे आणखी एक मेगा सिक्सर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. ग्रेट बॅटिंग. हा चेंडू जर आपण बघितला, सुरुवातीचा चेंडू थोडासा हलकासा शॉर्ट होता, हा तर फुल्लर लाईनचा होता आणि अगदी अबोली घेऊन लॉफ्ट केला होता, फेकून दिला होता. वाईड अप लॉंग ऑन सीमा ह्याच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक सोनू घोडे याच्या बॅटमध्ये गेला हा दुसरा षटकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, 46 धावा. प्रचंड वेग धारण केलाय. 46 धावा. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना हा केदार पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकर राहिला होता, परंतु तोच केदार मडवी आता भरपूर धावा खर्च करताना दिसलाय. त्याला सातत्य टिकवता आलेलं नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खरं तर यावेळेला चांगली लाईन आणि येथे चांगलं नियंत्रण होतं टप्प्यावर. हा बॉल डॉट. बॅक टू बॅक 2 षटकार लगावल्यानंतर यातला मात्र एक चांगला चेंडू बघायला मिळाला. लाईन चांगली होती. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक डॉट बॉल बघायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला सोनू समोर. आता रिव्हर्सचा फटका, कव्हर्सला फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आला. प्रॉपरली एलिव्हेशन तेथे मिळालं नव्हतं. सोनूनं देखील आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु येथे केदारचं कौतुक करावं लागेल. जसा बॅटर स्टान्स बदलताना बघितला, अधिकच लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळला त्यानं आणि त्याच्यावरती मिळाले फक्त 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 47 धावा. चौथं षटक यावेळेला आतापर्यंत चांगल्या धावा सोनूच्या बॅटमधून आल्यात. केदार मडवी पुन्हा एकदा हरेश समोर यावेळेला खोदात टाकल्या. बॉल फुलर येत होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर मिडलिंग तेथे करता आलेलं नाहीये. हरेशच्या डावामध्ये भरपूर स्ट्रगल पाहायला मिळालाय. भरपूर सारे डॉट चेंडू तो खेळला, 2 चौकार जरूर आले, परंतु सध्याच्या घडीला आता सोनूला साथ देणं गरजेचे आहे. ती साथ तो आता द्यायला लागलाय, हेही महत्वाचं आहे. सिकंदर स्पोर्ट मापोले आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे, कारण जेव्हा 5व्या षटकाला सुरुवात होईल दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. केदार राऊंड द विकेट. सोनू समोर यावेळेला पुन्हा एकदा खोदात टाकला बॉल आणि लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल येतोय. एकदा मिळाली सेकंडचा कॉल, धावबादची संधी असेल आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये हरेश पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. हा तिसरा धक्का लागलाय जय जोटिंग देव देवरुंग संघाला आणि धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49. हॅलो हॅलो, थँक्स, धन्यवाद समीर. मित्र, आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतोय. आणि खऱ्या अर्थानं धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेला ज्या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्या मान्यवरांना करूया आपण सन्मानित. त्यांच्या वतीनं सन्मान्य व्यासपीठावर विराजमान, खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढे जे व्यवसायाने वकील आहेत मान्य श्री वैभवजी भोईर यांना आपण सन्मानित करूया. मयूरजी चौधरी, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं जे व्यवसायाने वकील आहेत मान्य श्री वैभवी भोईर यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान अजोगांच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आहे.
पंचांनी मॅच सुरू करायची आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय अमरसिंग राजपूत, आदरणीय अमरसिंग राजपूत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ, नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा मोमेंटो एक आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी शहर सचिव सन्मान्य श्यामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलीजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट सन्माननीय अशोकजी भोसले साहेब, माजी नगरसेवक भिवंडी मनपा, यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. धर्मराजा ग्रुपचे सर्व या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेचे वन मॅन आर्मी निलेश चौधरी साहेबांच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट सन्मान्य विकासजी पाटील, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते कामतघर, यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सन्मान्य विकासजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित सन्मान्य मलेशियम कोंगा, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय निलीजी चौधरी साहेबांच्या वतीने या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित नागरिक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन सन्मान्य मनोजजी पाटील साहेब, यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. धर्मराजा ग्रुपचे सर्व या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य निलीजी चौधरी साहेबांच्या वतीने त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर कामतघर गावचे ज्येष्ठ नागरिक सन्मान्य अशोकजी पाटील, यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित सन्मान्य कांतीबाई हरिया, भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. ओ, चांगला बॉल होता यावेळेला. लागोपाठ 2 षटकार सोनू गोडेच्या बॅटमधून बघायला मिळाले. काय बॅटिंग पाहायला मिळाले. पहिल्याच मॅचमध्ये धर्मराजा चषकामध्ये अविश्वसनीय खेळ साकारला. चला, मापोले आणि दापोडे दोन्ही कॅप्टन आता रेडी राहा. धन्यवाद समीर. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या मुख्य व्यासपीठा मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मान्य बालचंदजी चौधरी, आमच्या गावचं जस्ट नागरिक, या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट, अपार मेहनत, निश्चितच मान्य श्री आदरणीय निलीजी चौधरी साहेब यांचं काकाश्री मी रुपेश चौधरी यांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं. 66 धावा झालेल्या आहेत. 3/66 आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे. आपण टॉस करणार आहोत. सिकंदर स्पोर्ट्स मापोले आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य नितीनजी बजागे, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते ताडाली, रुपेजी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मान्यश्री नितीनजी बजागे, ज्यांच्या सौभाग्यवती देखील भिवंडी मनपाच्या माजी नगरसेवक, नंतर ओके नावं लिहिलेत, सन्मान्य सतीशजी चौधरी, अग्री समाज उन्नती मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट आहेत सतीश चौधरी, यांना देखील आपण सन्मानित करूया. बोला सर. दोन मिनिटं. सर टॉससाठी जा तुम्ही. पोचले सर. तुम्ही सर विकासजी भोसले, या विकासजी पाटील आणि अशोकजी भोसले. थोडासा इकडे तिकडे झाला. सन्मान्य विकासजी पाटील, अशोकजी भोसले यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एस विकासजी पाटील आणि अशोकजी भोसले हे मान्यवर असतील आणि यांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आहेत.
वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन, खूप खूप स्वागत आहे. आणि सिकंदर स्पोर्ट्स मामोली, आपका भी बहुत स्वागत. अजय आणि आकाश, सिकंदर संघाचे कॅप्टन आकाश आणि वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन या ठिकाणी अजय. अजय 5च्या वरती मॅच असेल, 5 इयर्स मॅच, 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनचं मी हार्दिक स्वागत करतोय. धर्मराज चषक 2025 मध्ये म्हणजे मान्यवर येथील, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. यस, वेलकम सर, आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. विकासजी पाटील, आपण सुद्धा यायचंय. अशोकजी भोसले साहेब या ठिकाणी आले. विकासजी पाटील, आपण सुद्धा यायचं आहे, कारण हे आपले दोन्ही मान्यवर यांच्या उपस्थित टॉस होईल. कॉईनची माहिती खरं तर तुम्हाला देतोय, कारण एक बाजू जी आहे, कारण आम्ही स्पर्धा पाहतात धर्मराजा चषक 2025 एक बाजू असणार आहे, आणि दुसरी बाजू जी आहे वरालदेवी स्पोर्ट्स तडाळी. दोन्हीपैकी एकाचं नाम देशनाम करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? यस, वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणे धर्मराजा, आणि आलेला सुद्धा आहे धर्मराजा. यस, भोसले साहेब आणि पाटील साहेब, खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. आपण ओपिनियन थोडं शॉर्ट घेणार, कारण मॅचला सुरुवात होणार आहे. अजय, कसं वाटलं? कारण आम्ही नेहमी म्हणत असतो, एक गाव एक मंडळ आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ. तुमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे, तू यात पार्टिसिपेट झालात. कसं वाटलं मैदान? मैदान तर खूप छान झाले आहे, आणि आयोजन यावेळीच गेल्या वर्षीपासून खूप छान झालं आहे. टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या पाठीमागे विशेष उद्देश लख सूर्यप्रकाश, आयडियल कंडिशन आणि क्रिकेटसाठी पोषक वातावरण म्हणून, की मात्र समोरच्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण करायचं, हा उद्देश आहे? नाही, आमचा संघ आता यंगस्टरचा संघ आहे, तर त्यांना थोडासा रेडी होण्यासाठी टाईम जातोय, तर त्याच्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षण घेऊन ते रेडी होतील. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही विजय संपादित करू शकता? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी, खूप खूप शुभेच्छा. आकाश, टॉस जिंकला असतं तर निर्णय काय घेतला असतं? फिल्डिंग केली असते, पण तुम्हाला मात्र बॅटिंग करायचं आहे. साधारण काय स्ट्रॅटेजी? कारण क्रिकेट एक अनिश्चितच खेळ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट, कारण ओपिनियन घेणार होतो, पण मॅच सुरू होणं गरजेचं आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तर आज धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेला प्रारंभ झाला. ही दुसरी मॅचचा टॉस आपण करतोय, आणि दुसरी मॅचचा टॉस जिंकून वीर तानाजी दापोडे संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि सिकंदर स्पोर्ट्स माबोळी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. दोन्ही संघाला ऑल दी बेस्ट. आपण जाऊया कॉम बॉक्समध्ये. सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक. प्रथमच पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. पहिलाच बॉल, पुलचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, एक सिंगल या ठिकाणी मिळते, आणि सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज भावेश पाटील. एच डी स्पोर्ट केवनी टीमला एक मोठं टार्गेट ठेवलेले आहे या 5 षटकाच्या सामन्यामध्ये. जवळजवळ 67 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. एक मोठं टोटल आहे 5 षटकाच्या सामन्यात. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. पहिला सामना आपण बघतोय धर्मराजा चषक 2025 मध्ये. जय जोटिंग देवरुंग. सन्मान्य जयेंद्र चौधरी, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. धर्मराजा चषक 2025 मध्ये तुमचं मनस्वी स्वागत. हा बॉल बघितला पण थोडासा बाहेर होता, आणि डॉट बॉल होतोय. निलेश पाटील दिसतो आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर. चांगलं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 5वं सीझन आहे, आणि खरोखरच प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं या धर्मराजा चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका, स्लॉक सिफ्ट अंदाज, डीप मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका.
थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता, पुरेपूर समाचार घेतला निलेश पाटीलने. पहिला बॉल डॉट खेळला होता, मात्र या बॉलवर चांगली ट्रीटमेंट दिली आणि डीप वाईडिश मिड विकेटच्या दिशेने बॉलला सरळ पाठवलंय 4 रनसाठी. चौकाराने आपलं खातं ओपन करतो निलेश आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन. 5 विदाउट लॉस. एक मोठं टोटल चेस करायचं 5 षटकाच्या सामन्यामध्ये. 13 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला SD स्पोर्ट केवनी या टीमला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळायचं होतं. ह्या वेळेला थोडंसं कटर बॉल टाकला. लेफ्ट हँडरसाठी थोडासा लेग कटर होता. मिस होतोय. स्पिन अँड मिस. डॉट बॉल जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 2 षटकामध्ये तेवढी धावा आल्या नव्हत्या. ज्यावेळेस जय झोटिंग देवरुंग संघ बॅटिंग करत होता, मात्र त्यानंतर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली ती सोनू गोडे याची. पुन्हा एकदा लेग कटर होता लेफ्ट हँडरसाठी. अतिशय चांगली डिलेवरी. अगदी चतुराईने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज आकाश पाटील. एक चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे ते आकाश पाटील या गोलंदाजाने. ऑफ साइडला बघितलं पूर्ण भिंत रचलेली आहे असं वाटतंय. शॉट फाईन लेग. त्याच्यानंतर शॉट थर्डमॅन आहे विकेट किपरच्या मागे. पुन्हा एकदा हवेत खेळला. यावेळेला डीप वाईडिश मिड विकेटच्या दिशेने बॉल फरार होईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. 2 डॉट बॉल गेले होते, मात्र त्यानंतर प्रेशर नाहीये निलेशवर. अप्रतिम शॉट. हा बॉल स्लॉट मध्ये होता आणि ब्लॅकचा फ्लो आपण बघितला. अतिशय जोर कसा आहे लेफ्ट हँडर बॅटर निलेश पाटीलचा. बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी. ओव्हरचे होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 टार्गेट चेस करत असताना SD स्पोर्ट केवणी टीमचा स्कोर आहे 11 रन्स, कुठलाही विकेट न गमावता. 3.5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त केलेलं आहे. ओव्हर रेट जर आपण बघितलं अतिशय चांगला आहे, कारण तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही लावला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला बाउंड्रीचा जो एक फिल्डर आहे एक्स्ट्रा फिल्डर सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या धर्मराजा चषकचं आयोजन मागच्या काही वर्षापासून आपण बघतोय आणि या वर्षी सुद्धा त्याच रूल्सने नक्कीच स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत धर्मराजा चषक 2025 मध्ये. वेलकम एव्हरीबडी. या स्पर्धेची सर्व माननीय श्री निलेशजी चौधरी साहेब यांच्या मार्फत आपलं हार्दिक स्वागत आहे. ललिश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. भावेश आहे स्ट्राईक एंडवर. ललिश पहिला बॉल समोरच्या एंडकडून ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला बॉल होता. प्रतिम डिलेवरी. लाईन अतिशय चांगली ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली होती आणि हा लेंथ बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल जातोय. फिल्डिंग आपण ऑफ साइडला पाहिली. एक शॉट थर्डमॅन आहे. त्यानंतर एक गलीच्या दिशेने फिल्डर दिसतो. एक पॉइंटला फिल्डर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर एक मिड ऑफ आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने पुल करायचं होतं. या वेळेला जोरदार अपील होते कॉट व्हॅनची, मात्र आपण बघितलं थोडंसं वर बॉल लागला होता हाताला. जवळजवळ हाताच्या कोपऱ्यापर्यंत हा बॉल लागतोय. अपील जरूर केली होती, कारण स्वाभाविक आहे कुठेही टच झाल्यानंतर ब्रश झाल्यानंतर विकेट किपर अपील करत असतात. ऑन साइडला फिल्डिंग पाहिली आपण तर एक लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक शॉट फाईन लेग. पुलचा फटका आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन होतो. हो एफर्ट तर चांगला होता, मात्र बॉल हातातून डिसटतो आणि जातो बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. फ्लॅट फटका होता. प्रयत्न अतिशय चांगला केला होता तिथला फिल्डर आपण बघितला. हरीश पाटीलचा चांगला प्रयत्न एका हातामध्ये कॅच घेण्याचा, मात्र हातातून बॉल निसटतोय आणि हा जातोय षटकार. निलेशच्या बॅटमधून भावेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय आणि एकंदरीत स्कोर झालेला आहे SD स्पोर्ट केवणी टीमचा 17 रन्स. कुठलाही विकेट नाहीये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. अतिशय चांगला फटका. लॅप स्वीपचा अंदाज. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल, कारण मोठं टोटल चेस करायचं. पहिला सामना आपण बघतोय धर्मराजा चषक मधला. जय झोटिंग देवरुंग ज्या संघाने पहिल्या बॅटिंग करत असताना 66 रन बनवले होते. 67 टार्गेट ठेवलेला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देताना
HD स्पोर्ट केवणी टीम सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसते आपल्याला या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. भावेश पाटील आणि निलेश पाटील आक्रमक रूप धारण केलेला आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 बॉलमध्ये 2 चांगले फटके, पहिले 2 बॉल डॉट गेले होते, मात्र त्यानंतर अतिशय चांगली फटकेबाजी भावेश पाटील याची आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातो. फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. ललेश पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बघितलं आपण डाऊन डिले एक वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 22 रन 22. प्रत्येक षटकामध्ये 13 पेक्षा थोडंसं जास्त सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर करंट रन रेट 11 पेक्षा जास्त आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. शरीराला बॉल लागतोय. पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल. सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि पंचांचा इशारा होतो लेग बाईज. एक्स्ट्राच्या रूपाने ही 1 रन ऍड होईल HD स्पोर्ट केवणी टीमच्या खात्यामध्ये. 23 वर जाऊन पोहोचतो स्कोर. अंतिम 1 बॉल शेष असेल या दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेच्या षटकामधला शेवटचा बॉल. लेफ्ट हँडर बॅटर निलेश जो वैयक्तिक खेळतोय 10 वर. ओ चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा राईज झाला टप्पा पडल्यानंतर. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 टार्गेट चेस करत असताना SD स्पोर्ट केवणी टीमचा स्कोर झालेला आहे 23 वर. कुठलाही विकेट नाहीये. 18 बॉल शेष आहेत. 18 बॉल मध्ये 44 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पहिला सामना आपण बघतोय जय जोटिंग देवरुंग वर्सेस. धन्यवाद सर. जाऊया आपण तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय नरेश करकुंजला या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट आहेत. मी सन्माननीय मयूरजी चौधरी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभस्थेत त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर मंचावर करावं. मान्य श्री नरेशजी करकुंजला भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. धर्मराजा चषक 2025 मधून या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकाश कंटिन्यू येतो बॉलिंग ट्रॅकवर. सन्मान्य गणेशजी करकुंजला यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य मारुती म्हात्रे साहेब पिंपलास गावचे जस नागरिक उपस्थित आहेत. सन्मान्य मारुती म्हात्रे साहेब यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. सन्मान्य मारुती म्हात्रे पिंपळसगावचे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित नेहमीच ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मी या स्पर्धेचं आयोजन केलं त्या वेळेस आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य प्राप्त झालं असं एक व्यक्तिमत्व श्री गणेश मंडप डेकोरचे मालक सन्मान्य एकनाथजी ठाकूर यांना आपण सन्मानित करूया. मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली तेव्हा त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच प्राप्त झालेलं आहे आणि अशा व्यक्तीचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आदरणीय निलजी चौधरी साहेब मान्य श्री हनुमानजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आज ह्याच मैदानाच्या बाहेर खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्पेशल वडापावची कॅन्टीन आपण पाहू शकता. रुचकर आणि स्वादिष्ट वडापाव. एक बार खाओगे तो बार बार आओगे.
एक स्वादिष्ट वडापाव 28 विदाउट लॉस. निश्चित आपण त्याचा स्वाद घ्या. ओल्ड टू कॉम्बॉक्स. पुढील बॉल आकाश. ओ चांगला फटका आहे. पुन्हा एकदा डीप विकेटच्या दिशेने जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पुन्हा एकदा निलेश पाटीलच्या बॅट मधून सिक्सर. अटॅकिंग बॅटिंग होताना दिसते निलेश पाटीलच्या बॅट मधून. आतापर्यंत निलेश पाटीलच्या बॅट मधून 2 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. सिंगल डबल आलेले नाहीये. डॉट बॉल जातात मात्र मोठे फटके सुद्धा येतात निलेशच्या बॅट मधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 34 रन. 34 विदाउट लॉस. 33 अंकीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल ह्या वेळेला मात्र बघितलं लेफ्ट हँडरसाठी थोडासा लेग कटर बॉल टाकला होता. खाली राहिला बॉल. अपेक्षा होती बॅटर निलेश पाटील याची थोडासा बॉल उचली घेईल मात्र अपेक्षापेक्षा थोडासा खाली राहिला हा बॉल. डॉट बॉल जातोय. प्लॅन मिस. आकाश कंटिन्यू बॉलिंग टाकताना दिसतो आपल्याला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळाला नव्हता मात्र 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च करतोय बॉलर आकाश पाटील. थांबवलं जातंय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल आकाश पाटील. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. सीमारेषेच्या जवळ आपण बघितलं तर एक वाईडिश मिड विकेट, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेगला फिल्डर दिसतो आपल्याला. हो ह्या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लिमिडॉनच्या दिशेने बॉल स्वतः आपल्या फॉल थ्रो मध्ये जातोय. एक संधी होती या ठिकाणी रनआउटची मात्र गमावलेली आहे. 35 धावा धावपलकावर लागतात. 35 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी आहे HD स्पोर्ट केवणी टीमचे साठी की कुठलाही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाहीये. 13 बॉल शेष आणि 13 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 15च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकायला. पहिलीच मॅच आपण बघतोय या धर्मराजा चषक 2025 मध्ये. खरोखरच धर्मराजा चषक एक मोठी टुर्नामेंट म्हटली जाते भिवंडी परिसरामधली आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे. लगातार 5 दिवस चालणार ही स्पर्धा असेल. सुपर संडेला सुपरहिट मॅचेस पाहायला मिळतील या स्पर्धेत. फुल टॉस बॉल पुरेपूर ट्रीटमेंट. ओ फिल्डर त्या ठिकाणी होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अतिशय चांगला स्टॉप. 2 रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि या 2 रनने धावसंख्या जरूर बदलेल मात्र ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेले आहे की ज्यावेळेस बॉल अडवलेला आहे त्यावेळेस बिमर साठी यावेळेस चेक केलं जाईल. बिमर फुलटॉस बॉल जरूर होता. कमरेपेक्षा उंच आहे की नाही ते चेक केलं जाईल. म्हणजे तिसरे पंच आहेत या ठिकाणी सज्ज. फेअर डिलिव्हरी. एकच धाव फक्त मिळाली आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जातोय. धावफलकावर स्कोर आहे 36 रन. 36 विदाउट लॉस. उर्वरित जर आपण बघितलं तर बॉल शेष आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये आणखीन 31 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 15.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. आणि ज्या प्रकारची बॅटिंग करतात दोन्ही सुद्धा बॅटर भावेश पाटील आणि निलेश पाटील. मला वाटते की हे 12 बॉलमध्ये 31 रन तेवढे महागडे पडू शकणार नाहीयेत. तर बघूया गोलंदाज कोणता येईल, बॉलर कोणता येईल आणि त्याची गोलंदाजी कसल्या प्रकारे असेल या विकेटवर. पहिला सामना आपण बघतो आणि पहिल्या सामन्यामध्ये टोटल भरपूर झालेले म्हणजेच या धर्मराजा चषक 2025 मध्ये भरपूर धावा चांगले फटकेबाजी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. चला लगेच ओव्हरला सुरुवात करायची आहे. 3 षटक टाकण्यासाठी वेळ आपण घेतलेला आहे 14.5 मिनिटं घेतलेली आहेत. अगदी वेळेवर 3 षटक टाकलेली आहेत. मात्र 4थं षटक टाकण्यासाठी तुम्ही विलंब लावू नका नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सुद्धा सामना करावा लागेल हे लक्षात घ्या. पंच सुद्धा तुम्हाला सूचित करतात. या अगोदर तुम्ही आवाज ऐकला द मॅजिकल व्हॉइस महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हटला जातो डॉक्टर गवळी सर. त्यानंतर समीर ठाकरे यांचा आवाज तुम्ही ऐकला आमच्या संरक्षण कक्षामध्ये. स्कोरर आहेत ज्ञानेश्वर मुकादम एक उत्कृष्ट स्कोरर म्हटले जातात आणि यांचे 5 पंच ज्यांची कामगिरी या धर्मराजा चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये हा पहिला सामना आपण बघतोय. नुकताच आपण बघितलं उद्घाटन झालं होतं. सोनू गोडे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, चांगला अँगल बनवलाय सोनू गोडेने. राऊंड विकेटचा मारा करत असताना आपण बघितलं पहिलाच बॉल डॉट टाकतोय फलंदाज भावेश याला. डॉट बॉल सुद्धा भरपूर केलेले आहेत या इनिंग मध्ये. जर आपण बघितलं तर डॉट बॉलचा विचार केला तर आतापर्यंत 7 डॉट बॉल गेलेले आहेत. हे डॉट बॉल कधी कधी महागडात पडतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 11 बॉल 31 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओ पुलचा फटका आहे, मात्र मिस टाइम फटका आहे. डीप मिड विकेटला फिल्डर येतो, बॉल खाली. ओहो, पुन्हा एकदा कॅच सुटला जातोय. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 38 रन, 38 विदाउट लॉस. 10 मध्ये 29 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. थोडासा मिस टाइम फटका होता हा, हवेत जास्त होता. पुन्हा एकदा कॅच सुटला आणि जीवनदान मिळालं भावेश पाटीलला. आतापर्यंत 2 ते 3 वेळा कॅच घेण्याची संधी आली होती, मात्र कॅच कंप्लीट नाही आहेत. ओ पुन्हा एकदा चांगला फटका, स्लॉक स्वीपचा अंदाज, 1 बाउन्स जाईल डीप विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जीवनदान दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतील ते आपल्याला पाहायला मिळते. कारण भावेशला याच्या अगोदरच्या बॉलवर जीवनदान दिलं होतं आणि लगेचच भावेशने एक आक्रमक फटका खेळला आणि बॉलला सरळ पाठवलं डीप मिड विकेटच्या बाहेर चौकारासाठी. 9 बॉल शेष, 25 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी HD स्पोर्ट केवनी टीमला. आणि जय जोटिंग देवरुंग टीमला या 25 रन डिपेंड करावे लागतील या धर्मराजा चषक मध्ये आपलं आव्हान जे आहे कायम ठेवण्यासाठी. ओ हुकचा फटका, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त शॉट, एफर्टलेस शॉट, 6 रनसाठी षटकार. जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर 2 मोठे फटके फलंदाज भावेश पाटीलच्या बॅट मधून येतात. मागच्या 2 बॉल मध्ये 10 रन्स आलेले आहेत आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 48 रन्स. 8 बॉल शेष, 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रफ अँड टफ मॅच, अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना अतिशय अटीतटीचा सामना, एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय. जय जोटिंग देवरुंग विरुद्ध SD स्पोर्ट केवणी या 2 टीम मध्ये थोडासा विचार करण्यास भाग पाडलेला आहे आता फिल्डिंग करणारी टीम जय जोटिंग देवरुंग टीमला. कारण ज्या प्रकारची बॅटिंग होते, कुठलाही विकेट सुद्धा मिळालं नाही आहे. विकेटच्या शोधामध्ये आहेत. 2 ते 3 वेळा संधी मिळाली होती विकेट घेण्याची, कॅच घेण्याची, मात्र कॅच सुटले. जीवनदान मिळाले आणि त्यानंतर मात्र आक्रमक पवित्र धारण केलेला आहे तो भावेश पाटीलने. सोनू पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हवेत होता बॉल, आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसतोय स्वतः बॉलर सोनू गोडे. काय बॅटिंग केली होती सोनू गोडे यांनी, जबरदस्त आक्रमक बॅटिंग केली होती. 7 बॉल मध्ये 19 रन्स ठोकले होते सोनू गोडे याने. 7 मध्ये 19 ची आवश्यकता असेल. सोनू गोडेने जबरदस्त बॅटिंग केली होती, त्यांनी बनवले होते एकंदरीत 34 रन 12 बॉल मध्ये. आता गोलंदाजी करताना दिसतो सोनू गोडे. यावेळेस फुललेनचा बॉल अलॉंग द कार्पेट जातो मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2चा कॉल आणि 2 रन्स या ठिकाणी अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. धाव संख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 50 रन. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. ओव्हरची सुद्धा होईल समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष, 6 बॉल शेष असतील आणि 6 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. हे एक महत्वाचं आहे कारण तुम्हाला 20 मिनिटाच्या आत 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. अगदी वेळेवर षटकं पूर्ण केलेली आहेत. HD स्पोर्ट केवनी वर्सेस जय जोटिंग देवरुंग या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी SD स्पोर्ट केवनी या टीमला. बघूया शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. ऋतिक येतोय, ऋतिक गोडे.
ऋतिक गोडेला चांगली गोलंदाजी करायला लागेल. शेवटचे षटक या 17 रन डिपेंड करण्याची जिम्मेदारी जी आहे ती ऋतिक गोडे याच्याकडे दिलेली आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे ऋतिक गोडे. आता पहिले 2 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच बॅटिंग करणारी टीम थोडीशी सरस होईल, पुढे जाईल. मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये डॉट किंवा विकेट जर गेल्या तर नक्कीच बॉलर थोडासा हॅवी ठरेल बॅटरवर. चला लगेच चालू करायची मॅच. पुढील मॅचसाठी सुद्धा दोन्ही टीम लगेच रेडी राहायचे आहेत. पुढील मॅच जी आहे सिकंदर स्पोर्ट महापोली वर्सेस वीर तानाजी दापोडी या 2 टीममध्ये. मॅच संपल्यानंतर लगेच फिल्डिंग दापोडी संघाने लावून घ्यायची आहे. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा खोलवट टप्प्यात होता. ऑन ड्राईव्ह आहे कावकानाच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. बलवंत होता. अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन. रनआउटची सुद्धा संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाज निलेश पाटील इज आउट. धावचीच्या रूपाने ही पहिली विकेट जाते एचडी स्पोर्ट केवनी टीमची. आवश्यकता नव्हती. थोडीशी मिसफिल्डिंग गॅदर करताना झाली होती. विकेट किपरची धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर धावचीच्या रूपाने निलेश सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय. निलेशनी चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी बनवल्या 22 रन्स. त्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार सामील आहेत. नवीन बॅटर येतोय हेमंत पाटील, सर्वात अनुभवी खेळाडू आहे एसटी स्पोर्ट केवनी या टीमचा. शेवटचे बॉल शेष आहेत ते 5 आणि 5 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या विकेटसाठी जर आपण पाहिलं तर 51 रनची एक चांगली पार्टनरशिप, अर्धशतकी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली भावेश पाटील आणि निलेश पाटील या 2 फलंदाजामध्ये. 5 मध्ये 16ची आवश्यकता. नक्कीच एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी एक सिली मिड ऑफ लावला जातोय. पुढील बॉल. ओहो, कुठलाही फरक नाही मात्र ऑन द राईज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवून दिले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी षटकार भावेश पाटीलने. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. स्लॉट मध्ये होता हा बॉल. जसा स्लॉट मध्ये मिळाला बॉलला सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये भावेश पाटीलने षटकारासाठी. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे 57 वर. 4 बॉल शेष. 4 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते 2 टीम मध्ये. 33 वर बॅटिंग करतोय भावेश पाटील. पुन्हा एकदा पुलचा फटका. पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवला बॉलला. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज भावेश पाटील. अटॅकिंग बॅटिंग भावेशची. चौफेर फटकेबाजी. आपण अगोदरच्या बॉलवर बघितलं लॉंगच्या बाहेर बॉलला पाठवलं होतं. यावेळेस डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार येतात. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 63 रन्स. 3 बॉल शेष. 4 रनची आवश्यकता. 3 बॉलमध्ये सामना म्हणू शकतो आपण की थोडासा सोपा झालेला आहे एचडी स्पोर्ट केवनी टीमसाठी. कधी सोपे सामने सुद्धा कठीण होतात. त्याचं आक्रमक फलंदाजी करतोय भावेश. सामन्यामध्ये एक वर्चस्व ठेवलेलं आहे ते एचडी स्पोर्ट केवनी टीमने. 3 बॉल शेष. 4 रनची आवश्यकता. बाजू बदलून गोलंदाजीवर. हो, यावेळेस पाहायला आदळतोय ह्या वेळेला आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन. 1 रनने स्कोर जाईल 64 वर आणि उर्वरित 2 बॉल शेष आणि 2 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. मॅच टाय जर झाली तर नक्कीच सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्यायची आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही राऊंड विकेटनी ज्या वेळेस गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्ही पंचांच्या समोर गेलं तर पंचांना ते नीट दिसू शकत नाही. त्यामुळे कधी कधी असे डिसिजन येत असतात.
सुपर ओव्हर आहे. 2 बॉल 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. फ्लामेल्वी सापडतोय. जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाज ऋतिक गोडी याने. विकेट मिळवलेली आहे. आता मात्र शेवटचा 1 बॉल शेष आणि 1 मध्ये 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी केवणी टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी. गती चांगली आहे. वेगवान प्रचंड वेगाने हा बॉल टाकला होता. त्यानंतर आपण बघितलं परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती आणि ट्रोकेशर हा बॉल होता. आणि अशा प्रकारे हेमंत पाटील जो क्रमांक 3 वर आला होता 0 वर बाद केलेला आहे हेमंत पाटील याला. उर्वरित 1 बॉल शेष. अंतिम 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर साठी 2 रन्स. काय पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी. दर्पण मडवी येतोय. दर्पण मडवीवर नक्कीच थोडंसं प्रेशर जरूर असेल. मात्र प्रेशरने बॅटिंग करेल की एक मोठा फटका दर्शन मडवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. दर्पण मडवी असं वाटतंय की पहिल्याच मॅचला सुपर ओव्हर पाहायला मिळेल की काय. 3 रन क्लिअर विकेटसाठी सुपर ओव्हर साठी 2 रन्स. राऊंड विकेटनी पुन्हा एकदा. चांगला स्वीपचा फटका आहे. लॉंग चेस आहे स्क्वेअर लेगच्या फिल्डरसाठी. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. 2 रन कंप्लीट. धर्मराजा चषकच्या पहिल्याच मॅच मध्ये आपण बघतोय पहिली सुपर ओव्हर मॅच. 3 ची आवश्यकता होती शेवटच्या बॉलवर आणि 2 धावा आलेल्या. सुपर ओव्हर. जरा फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंगच करेल आणि बॅटिंग करणारी टीम लगेच बॅटिंग. आपले 3 बॅटर असतील. लगेच ओपनिंग बॅटर कोण असतील ते ठेवून द्यायचे आपण. चला फिल्डिंग करणारी टीम आपण फिल्डिंगच करायची आहे आणि बॅटिंग करणारी टीम आपले जे बॅटर आहेत ते लगेच कुठले बॅटर असतील ते तुम्ही पाठवून द्या. पहिलाच सामना अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला या धर्मराजा चषक 2025 मध्ये. ही खासियत आहे धर्मराजा चषकची कारण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मजबूत संघ येत असतात. आणि पहिला सामना ग्रामीण मधला आपण बघतोय ज्या मॅच मध्ये जय झोटिंग देवरुंग टीमने प्रथम बॅटिंग केली. 66 रन बनवले. 67 टार्गेट दिलं आणि ते लक्ष्याचा प्रत्युत्तर देत असताना आपण बघितलं तर मॅच इज टाय. चला लगेच बॅटिंग यायचं आहे. वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. चला लगेच वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. आपले 2 ओपनिंग बॅटर लगेच पाठवून द्यायचे. HD स्पोर्ट केवणी टीम काय बॉलिंग टाकली असं वाटलं की 3 बॉल मध्ये 4 रन पाहिजे होते आणि त्यानंतर कमबॅक केलं ऋतिक गोडे याने. शेवटच्या 3 बॉल मध्ये फक्त 3 रन्स दिले. 1 विकेट सुद्धा मिळवला. चला बॅटर लगेच पाठवून द्या. बॅटर HD स्पोर्ट केवणी टीम लगेच आपल्याला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. भावेश आणि निलेश पाटील बंधू आहेत. दोन्ही सुद्धा बॅटिंग साठी पुन्हा एकदा येतात. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आहे. नक्कीच दोन्ही सुद्धा अटॅकिंग बॅटर आहेत. मेन मॅच मध्ये आपण बघितले 51 रनची चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी केली होती निलेश आणि भावेश या दोन्ही बॅटरने. तेच दोन्ही बॅटर येताना दिसतात. सुपर ओव्हरची मॅच. बॉलर कोण असेल? जय झोटिंग देवरुंग टीम कडून सोनू असेल. सोनू एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. सोनूची गोलंदाजी जर आपण बघितली तर सोनू 14 धावा दिल्या होत्या मॅच मध्ये आणि सुपर ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग साठी आलेला आहे सोनू. चला तेच बॅटर पुन्हा एकदा सलामीला होते. भावेश पाटील आणि निलेश पाटील हे दोन्ही बॅटर आलेले आहेत.
एस डी स्पोर्ट केवनी टीम कडून आणि सोनू गोडे बॉलिंग साठी आलेला आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. सुपर ओव्हरची मॅच, सुपर हिट थरार पाहायला मिळेल आपल्याला या धर्मराजा चषक 20-25 मध्ये. पहिलीच मॅच सुपर ओव्हर मध्ये गेलेली आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला निलेश पाटील, नॉन स्ट्राईक एंडला भावेश पाटील आणि सोनू गोडे. पहिला बॉल घेऊन जाईल निलेश पाटील साठी. राईट आर्म राऊंड विकेटने. पहिलाच बॉल डाऊन डी लेग, लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि एकने टीमचं सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. एक रन एक्स्ट्राच्या रुपयाने सिंगल मिळालेली आहे. कमीत कमी 15 पेक्षा जास्त रन्स यायला पाहिजे ज्या प्रकारची ही पिच आहे. ओ यावेळेस क्लिंग बॉल, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज सोनू गोडे याची दुसऱ्याच बॉलवर, पहिल्याच बॉल ही विकेट आहे निलेश याची. फलंदाज बाद. वाईट बॉल टाकला होता लेग स्टंपच्या बाहेर. त्यानंतर एक जबरदस्त कमबॅक, विकेट टू विकेट कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी केली आणि क्लिंग बोल्ड आउट केलं निलेश पाटील याला. दर्पण मडबी येतोय. तिसरा फलंदाज. फक्त एकच विकेट आता हातामध्ये आहे आणि 5 चेंडू शेष आहेत. 5 बॉल शेष. सुपर ओव्हरचा थरार आपण बघतोय. नवीन बॅटर आलेले आहे. दर्पण मडवी येतोय. दर्पणला चांगली बॅटिंग करावी लागेल, भावेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. या 5 बॉल मध्ये 12 ते 15 पर्यंत आपलं टीमचं टोटल न्यावं लागेल या सुपर ओव्हर मध्ये. कारण सुपर ओव्हर मध्ये समोरच्या टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सोनू सारखा एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहे ज्या टीम मध्ये. तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित 5 बॉल मध्ये सोनू गोडे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेटने. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, चांगला कॅच. विकेट जाईल. ऑल आउट होते या ठिकाणी एस डी स्पोर्ट केवनी टीम. या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त एकच रन झालेली आहे आणि 2 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जय चोटिंग देवरुंग या टीमला. चला लगेच फिल्डिंगला यायचं आहे. एस डी स्पोर्ट केवणी टीम वेळेबद्दल प्लीज सहकार्य करा. सुपर ओव्हरची मॅच चांगली तर आपला अर्धा तास आणखीन एक्स्ट्रा जातोय. कारण आजचा हा पहिला दिवस, पहिलाच सामना आपण बघतोय आणि पहिल्याच सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळतो या धर्मराजा चषक 20-25 मध्ये. 67 टार्गेट मात्र स्कोरीज लेवल झाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं प्रथम बॅटिंग आली एस डी स्पोर्ट केवनी टीमची आणि फक्त वाईटच्या रुपयाने 1 रन. त्यानंतर लागोपाठच्या 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवल्या सोनू गोडे याने आणि फक्त 2 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. या ठिकाणी सुद्धा तेच करावे लागेल एस डी स्पोर्ट केवनी टीमला. विकेट मिळवावे लागतील. विकेट जर घेतल्या तरच मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल. दोन्ही ओपनिंग बॅटर सुद्धा जाताना दिसतात आपल्याला जय चोटिंग देवरुंग या टीमचे. बघूया बॅटिंग साठी कुठले बॅटर आहेत. ऋतिक गोडे आणि सोनू गोडे हे दोन्ही सुद्धा गोडे बंधू जाताना दिसतात बॅटिंग साठी. दोघांनी चांगली कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये. असं वाटलं की 3 बॉल मध्ये 4 धावा होतील, मात्र त्यानंतर राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आला ऋतिक गोडे आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली ऋतिक गोडेने. अगदी आपण बघितलं विकेट टू विकेट आणि ब्लॉक कॉल मध्ये गोलंदाजी केली होती आणि सामना बरोबरीत सोडला आहे. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये सोनू गोडेची ही गोलंदाजी. 2 लगातार विकेट घेतली आणि एक्स्ट्राच्या रुपयाने फक्त 1च रन खात्यामध्ये केली होती ती एस डी स्पोर्ट केवनी टीमची. 2चं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय हेमंत पाटील.
सर्वात अनुभवी खेळाडू आहे हेमंत पाटील या एस डी स्पोर्ट केवनी टीमचा. मोठं टोटल नाहीये, फक्त 2चं टोटल. 6 मध्ये 2 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. सुपरची मॅच आपण बघतोय. हेमंत पाटील बॉलिंग साठी आणि स्ट्राईक एंडला आहे ऋतिक आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे सोनू. दोन्ही सुद्धा गोडे बंधू. पहिला बॉल घेऊन जाईल हेमंत. लॉंग ऑफ लाईक फिल्डर दिसतोय. लॉंग ऑन थोडासा वाईट ठेवलेला आहे आणि थोडासा पुढे सुद्धा आहे. जवळ जास्त फिल्डर दिसतात कारण सिंगल रोखण्याचा प्रयत्न असावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय चांगला. थोडासा पुढे ठेवलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. क्रॉस पॅटेड खेळायचं होतं ह्या वेळेला. चुकतो फलंदाज. डॉट बॉल. 5 बॉल शेष. 5 मध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय झोटिंग देवरुंग टीमला. पहिलाच बॉल डॉट. 5-2ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अतिशय चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेने. एक चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन पूर्ण स्कोर. पुन्हा आपण बघतो लेवल मध्ये. 4 बॉल शेष. 4 मध्ये फक्त 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरून खेळलाय. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे. तो जय झोटिंग देवरुंग टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक हडलक हेमंत पाटील अँड कंपनी. हडलक एस डी स्पोर्ट केवनी टीम. मॅन ऑफ द मॅच सोनू गोडे. नाबाद 12 बॉल मध्ये 34 धावा त्यांनी ठोकल्या. तो आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सोनू गोडे इज द मॅन ऑफ द मॅच. सोनू गोडे. चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य मंचावर. सोनू गोडे मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम अटॅकिंग केली सोनू गोडे याने. हॅलो. यस, सोनू गोडे आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. व्हीव्हीआयपी कक्षामध्ये आपण यायचंय. सोनू गोडे इज द मॅन ऑफ द मॅच. आपण व्हीआयपी कक्षामध्ये यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. सोनू गोडे यांनी आज विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी केली. 7 षटकार लगावले. सर्वप्रथम आपण आकर्षक ट्रॉफी देणार आहोत जी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने देण्यात येईल. धर्मराजा ग्रुप आणि ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आकर्षक ट्रॉफी एकनाथजी ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. त्यानंतर हेमंतजी म्हात्रे यांना विनंती करणारे आपण आपल्या शुभ हस्ते कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय हनुमान रामू चौधरी साहेब यांच्या वतीने देण्यात आलेले एक गिफ्ट. त्यानंतर वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर केले कैलासवासी वैतरनाथ पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भानुदास चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री महेश परशुराम पाटील साहेब व सव योगिताताई महेश पाटील माजी नगरसेविका भिवंडी हनपा यांनी स्पॉन्सर केलेलं हे आकर्षक गिफ्ट. यस. त्यानंतर उमेश चौधरी साहेब
खरं तर आपल्या परिवाराच्या वतीने अर्थात कैलासवासी सरस्वती रंगराव पवार व कैलासवासी कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ